शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। इतर बँकेतून सोने तारणावर घेतलेले कर्ज फेडण्याच्या बहाण्याने आणि बनावट पावत्या दाखवून मनपुरम फायनान्सची तब्बल 15,30,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बोल्हेगाव उपनगरात उघडकीस आला आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनपुरम फायनान्सचे एरिया हेड मॅनेजर सुजित कुमार फौदारी प्रसाद यांनी फिर्याद दिली आहे। सागर रावसाहेब चौथे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीने जाहीर केलेली पाणीपट्टी 25% कपात ही पूर्णपणे दिशाभूल करणारी असल्याचा आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केला आहे। वाढीव पाणीपट्टीचा मूळ ठराव रद्द न करता कपात जाहीर करणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले। दीप चव्हाण यांनी निवेदनात म्हटले की आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रशासकीय कार्यकाळात जनरल बोर्डच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत घरपट्टी व पाणीपट्टी वाढीचा ठराव मंजूर करून नगरकरांवर आर्थिक बोजा टाकण्यात आला। त्यानंतर आता अचानक 25% कपातीची घोषणा करून नागरिकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण ही सपशेल दिशाभूल आहे। अपघातात जखमी झालेल्या 16 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आलोक राजू सावरे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे। ही घटना बुधवारी घडली। याबाबत मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कल्याण रोडवरील गणेशनगर येथे एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास घडली। चेतन प्रकाश बाबर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कचरा पेटवताना ओढणीला आग लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सुमन दीपक घोडके असे मृत महिलेचे नाव आहे। ही घटना 14 फेब्रुवारी 2024 रोजी विजयनगर परिसरात घडली। कचरा पेटवताना भाजल्याने त्या महिलेला पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून याबाबत भिंगरकॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।